बाळूमाच्या नावानं चांग भलं, बाळूमाच्या नावानं चांग भलं. आज आम्ही श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमाच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत थांबलो. दर्शनासाठी चांगली सोय केलेली होती, त्यामुळे उन्हाचे काही त्रास होत नव्हता. आज गर्दी फार कमी असल्यामुळं दर्शन पण लवकर भेटेल असं वाटत होतं. रांगेतून जात असताना मंदिरावरील नक्षीकाम आणि सुंदर असं मंदिर पाहत आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरात आलो. श्री बाळूमांचं दर्शन घेऊन आम्ही तिथून लगेचच बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शीतलछायेत श्री गुरु दत्तात्रेयांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन भाविक मनोभावी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे येथे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. प्रत्येक भाविकाच्या कपाळाला इथे भंडारा लावला जातो. मामांचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायची एक पद्धत आहे. असंख्य उपशिखरे, प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मूर्त्या यांनी घडवलेलं रंगीत भव्य मोठं उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. मंदिराच्या मागे दुमजली असं सिमेंट कॉन्क्रीटचं धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची येथे तात्पुरती मुक्कामाची सोय केली जाते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही जागा पूर्व दिशा आहे आणि येथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पारकट्ट्यासह पिंपळ वृक्ष आहे. तिथूनच आपण पुढे गेल्यानंतर आदमापूर गाव लागतं. मंदिराच्या समोर मेंढी, कुत्रा, हत्ती यांच्या भव्य अशा प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत. पिंपळाच्या पाराचं दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली जाते. तुम्ही पण येऊन इथे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.